प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः बोला पुंडलिका वरदे हर श्री रामदेव पंढरनाथ भगवान की जय श्री विठ्ठल रुक्मिणी माता की जय श्री संत सोयरोबानाथ महाराज सर्वांगी सुंदरावती सिंधुराची कंठीची माळा मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शना देवा जय रामकृष्ण हरी. नमस्कार. विठ्ठल रखुमाईला विनम्र वंदन करतो आणि आजच्या या सुंदर सकाळी पवित्र सकाळी वारकरी संप्रदाय कुंडई गोवा यांना अर्पण केलेला रथाचा समारंभ आज इथं झालेला आहे आणि मला खूप आनंद होतोय की आमची भारतीय संस्कृती आणि त्या संबंधितील सण उत्सव हे सगळं पुढं नेण्यासाठी वारकरी संप्रदाय कुंडई गोवा हे प्रयत्नशील असतात. प्रत्येक माणसाची श्रद्धा ही असतेच, पण जो माणूस जन्माला येतो तो कर्म करण्यासाठी आपल्या परीनं काम करत असतो आणि कुंडईतील वारकरी संप्रदाय गेली कित्येक वर्षे आषाढी एकादशी ची मिरवणूक घेऊन पंढरपूरला जात आहे. कितीतरी भक्तजन या संप्रदायामध्ये भाग घेऊन आपल्या मार्गाने मार्गक्रमण करून आजपर्यंत ही सेवा चालू आहे आणि त्यांच्या मनातून एक विषय आला की हे सगळं करताना जेव्हा विठ्ठल रखुमाईचे चरणी जाण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न असतो त्याला काहीतरी आकार देण्यासाठी एक रथ त्यांच्याबरोबर जावा आणि तो व्हावा असं प्रत्येक वारकऱ्याच्या मनात होतं आणि अजून आहे. बाकी पण कितीतरी संप्रदाय इथून गोव्यातून पंढरपूरला जातात आणि त्यांची ही सोय करण्यासाठी जेव्हा प्रयत्न सरपंच जिल्हा पंचायत त्यावेळेचे त्यानंतर त्या बाकीचे सरपंचांनी प्रयत्न केला आणि ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवली. मी ती माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या ट्रस्टीनं कळवली आणि सांगितलं की आपण हे सगळं करणं प्राप्त आहे, कारण शेवट संस्कृती जोपासण्याचं काम हे वैयक्तिक कारणावर बाजूला न ठेवता पुढे नेण्याचा प्रयत्न प्रत्येक समाजानं केला पाहिजे आणि त्या भावनेतून आज ही गोष्ट इथं साकार झाली आहे. आज मला खूप आनंद होतोय कारण सगळे संप्रदाय मनापासून जे काम करतात, संस्कृतीचं काम करतात, भारतीय धर्माचं काम करतात, त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी गोष्ट आहे
मी मनापासून आज त्यांचं अभिनंदन करतो आणि विठ्ठल रखुमाईकडे मागतो की आम्हाला उदंड आयुष्य, आरोग्य आणि चांगले विचार देऊन अशीच सेवा सगळ्याकडून करून घ्यावी अशी श्रीचरणी प्रार्थना करतो.